32 शिराळ्यात नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. शिराळा गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या अंबाबाई देवीच्या नागपंचमी दिवशीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रात फक्त 32 शिराळ्यातच अनेक वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. जिवंत नागाच्या पूजेला सर्पमित्रांनी हरकत घेतल्यानं न्यायालयानं जिवंत नागाची पूजा करण्यावर बंदी घातली होती. अनेक वर्षांपासून चालत आलेली जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा पुन्हा सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांसह आमदार सत्यजित देशमुख यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आलं असून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आणि लोकांमध्ये सर्पसंवर्धनाविषयी पारंपरिक ज्ञान प्रसारण होण्यासाठी शिराळ्यातील 21 जणांना जिवंत सर्प पकडण्याची परवानगी दिली. पकडलेल्या नागांना इजा न करता ते सुरक्षितपणे त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्याची अट घालण्यात आली आहे. या 21 जणांव्यतिरिक्त अन्य कुणाला सर्प पकडणं किंवा त्यांचं प्रदर्शन करता येणार नसल्याचं वन मंत्रालयाच्या पत्रात नमूद करण्यात आलंय. या निर्णयामुळे शिराळावासियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं आणि त्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या असणाऱ्या ह्या भावनेचा आदर करतो, केंद्र सरकारच्या संकेताचा आपण आदर करतो आणि त्याचबरोबर धार्मिक परंपरा जतन करण्यासाठी आपण ही चळवळ जी आहे ती चळवळ पुढे नेऊ पाहतो. अशा पद्धतीचा एक चांगला सकारात्मक संदेश हा देशभर जावा, महाराष्ट्रभर जावा. आणि मी परत एकदा सांगतो, एक जगातलं एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून 32 शिराळा हे नावारूपास आलं तर मला वाटेल की सगळ्यात मोठं आपण विजय त्या दिवशी आपण मिळवू आणि तो विजय निश्चितपणे, तो यश आपण निश्चितपणे मिळवायचं आहे. या निमित्तानं माझी भावना इथं या निमित्तानं व्यक्त करतो. केंद्रीय वन मंत्रालयाच्या आदेशाचं पालन करत शिराळावासियांनी नागपंचमी सण उत्साहात साजरा केला. आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला अंबाबाईच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज शहरांमध्ये विविध मंडळांनी जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून गावातून डॉल्बीच्या दंडनाटात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीतील डॉल्बीच्या दंडनाटावर तरुणाईनं ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. इथल्या नागपंचमीचा उत्सव पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. नियम आणि अटींसह जिवंत सर्पांचं शैक्षणिक कारणांसाठी प्रदर्शन करायला परवानगी मिळाल्यानं यंदाच्या नागपंचमीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं.